साहेब सांगोला तालुक्यात बोलतो म्हणलं. हो, बोला बोला. साहेब ते आपलं इंदापूरला मार्केट जर जवळ पडतंय आम्हाला बी. चालेल ना. आता इंदापूरला सुद्धा आपल्याला सोय झालेली आहे. फक्त आम्ही नेहमी सांगतो की महाराष्ट्रात टॉप क्वालिटीचा माल असेल तर पुण्यात जो रेट विकतो तो महाराष्ट्रात कुठलंच मार्केट विकणार नाही. पण जनरली 95% माल आहेत ते सेम पण रेट तिथं मध्ये. येणं बरोबर आहे साहेब तुमचं. बरोबर होतंय कसं माहित आहे का? इतक्या लांबला ती 500, आता ती कसं ती कोणाचं 700 किलो आता निघलं समजा, एक 50 कॅरेट निघलं, 20 कॅरेट निघलं, तेवढ्याला पुरत नाही होय याला पुढं तुमच्याकडे ते ह्याला यायला कुठं पुण्याला यायला. बर बर. म्हणजे आता निवडून जरी आपण काढलं तर किती निघून निघणार मला सांगा की? 50 कॅरेट लय मी झालं. तेच सांगतो तुम्हाला, जवळचं मार्केट उपलब्ध आहे. भले तुम्ही सांगोल्याच्या मार्केटमध्ये विका किंवा पंढरपूरचे विका किंवा आमच्या इंदापूरचे हे विका. इकडचं काय नाही, हे प्रोटीन सगळी आमची आता ही सांगोलचं ते हे पंढरपूरचं हा, सगळं संगणमत करून पाक सगळं हे करते. काय येतं त्यांचं मिळायला लागत नाही. मी आज जाऊन आलो बरं का, कुठं सांगोल्याला जाऊन आलो, पंढरपूरला काल जाऊन आलो. हा. काय कुठलं ताळमेळ पारदर्शकता काहीच नाही बघा. बघा, प्रत्येकाची नजर वेगळी आहे. आधी तुमच्या नजरेमध्ये जे मार्केट तुम्हाला पसंत पडणार आहे त्या मार्केटमध्ये तुम्ही जाणार आहे. नाही मार्केट बरोबर आहे, बरोबर आहे. मार्केट तेही चाललेली आहेत, आपलीही चाललेली आहेत. पण त्या मार्केटमध्ये ज्यांचा जिथं योग्य वाटतो तिथं जाणार आहे. तुम्हाला जिथं योग्य वाटतं तुम्ही येणार आहे. नाही बरोबर आहे ठेवलेली साहेब. पारदर्शकता, त्या पारदर्शकते आम्ही ठेवलेली आहे पारदर्शकता हा 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 पहिल्यापासून. तुम्ही ठेवलेली पारदर्शकता. हा, झिरो पासून हिरोला न्याय द्यायचा, रेट मध्ये पण आणि वजनामध्ये सुद्धा. आणि तुमची क्लिअरिटी ही सगळी तपासताना आज आपण महाराष्ट्रात 3 ठिकाणी माल विकतोय: नाशिक, पुणे आणि इंदापूर. आता इथं बघा का, सांगोला पंढरपूरला जर मी जाऊन आलो काल परवा दिवशी, 2 दिवस झाले फिरतोय बरं का साहेब. बर बर. पुढचा व्यापारी म्हणतोय 70 75 म्हणलं तर हे 60च वाढवून ठेवतोय बघा. काय सांगू नको काय. तुमचा माल आहे जोपर्यंत विक्री करत नाही त्यावेळेस तुमचा अधिकार आहे प्रत्येकाशी संवाद साधणे की बाबा हे का होतं. कशाचा ताळमेळच नाही. आणि परत बी अजून खाडाखोड समजा, आता शेवटी कॅरेट मध्ये समजा थोडंफार 1-2 टाकी जर निघलं का परत त्याला दावायचं एवढी असं निघलं, मग त्याच्यात बी अजून 2-4 रुपये कमीच करतील बघ. नाही नाही, हो का, शेतकरी मालक आहे, आम्ही तुमचे सेवक आहोत. शेतकऱ्यांनी 6 महिने कष्ट केलेले, त्याला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. नाही बरोबर साहेब. तुम्ही ते हे चालू केलं ना साहेब इंदापूर, हा, साहेब 1 नंबर चालेल बरं का. चालायच्यासाठीच माझे विशेष प्रयत्न आहेत. नाही 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 साहेब, शेतकऱ्याचं कल्याणच होणार यात बात नाही बघा साहेब. हा, कारण मला काय करायचे की पुण्याकडे जे लोक ओढा वाढला की गेले 10-20 वर्ष आपण प्रयत्न केला म्हणून वाढला. नाही बरोबर आहे, बरोबर साहेब. नाही तर पुण्यात एवढं लांब कोण येत नव्हतं. आमचीच पुण्याकडली लोक सोलापूरकडे त्या मार्केटला येत होती. मार्केटच नाही तर तिकडे डाळिंब आहेत का, व्यापारी आहेत का? व्यापारी आमच्या साईडला ज्यादा पाहिजे होतं. हा, त्यात आमच्याकडे व्यापारी जास्त आहेत. मग ते ज्यादा, सांगा, हा, हा. की तुम्ही पुण्यात काम करतायत, तुम्हाला ट्रकचे लोडिंगचे प्रॉब्लेम होत आहेत, तर तुम्ही आमच्याबरोबर इंदापूरला झाला, हे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. नाही नाही साहेब, तेवढं ती व्यवस्था करायची इंदापूरची. ते व्हिडिओ जरा अपलोड कालच्या चालू झाले म्हणा ते बी आपलं. नाही, आज आहे. आता पावसामुळे माल थोडेसे कमी अधिक आहेत, चांगले भारी बरं. माल येणार आहेत. त्याची व्हिडिओ पडेल ना ह्याच्यावरती युट्यूब. हा, ते रोजच्या माला जसं आपलं नाशिकचं हे पडतं का नाही, हा, तसं तिथली एक व्यवस्था केली तर साहेब 1 नंबर होईल बघा. ठीक आहे, नक्कीच. तुमची आजची सूचना मी तिथल्या सिस्टीमला पाठवतो. तिथेही माझा पुतण्या आहे, त्याला सांगतो बाबा शेतकऱ्याच्या अपेक्षा आहेत, जसं नाशिक आणि पुणे जर दिसतंय तसं इंदापूरचं बी दिसावं. दिसाव साहेब. हो हो हो, हा, जातोय साहेब तिकडे 1-2 दिवसात घेऊन जातो मला तिकडे बघा. बिंदास. फक्त पाऊस थोडासा कमी होऊ द्या. काही ठिकाणी जर पाऊस असेल तर थोडेसे ओले माल आले की पुढे जाऊन सडतायत, म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो की सावकाश काढा, 2 दिवस पाऊस उघडू द्या. कारण नाही बरोबर आहे. आता साहेब झाले काय माहितीये का, जानेवारी डिसेंबरच्या बागाची सेटिंग झाली ते 1 टाइम सेटिंग कोणाचीच झाली नाही. मग आता आपल्याला जर वेळून काढायची संधी आहे, 1 टाइम सेटिंग नाही, तर मग नाही, हा. आपल्याला 4 जण मिळून 6 जण मिळून 10-10, 20-20 कॅरेट करून गाडी तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता ना. म्हणजे असं होते. पण आता कसं आहे माहितीये का साहेब, आपण एक समजा मी 1 महिना सर्च करून तुमच्या पाठीमागे लागलो असं घरीच धरा. हा, ते पुढच्याला सांगायला म्हणलं का, आता ती म्हणतात हा हे असं असतंय का, आणि इथंच आतापर्यंत जात होतो. ऐका ना, त्यांना माल आणूच नका ना, म्हणा त्यांना मोकळं झाला बाबा, जाण्या येण्याचा परशा पाण्याचा नाश्त्याचा आम्ही खर्च करू, तुझा फायदा करतो. तेवढं होईल साहेब. तेवढं होईल करा ना. माझ्याकडनं. तेवढं करा ना. माझ्याकडनं, तो साहेब. तुमच्या कोणतरी जोडीदार असेल, कोणतरी नातेवाईक असेल, तोच तुमच्या संवाद साधणार आहे. होय बरोबर आहे, साहेब. येणारा जाणार रस्त्याचा तुमच्याशी संवाद साधा येणार नाही. तो काहीतरी तुम्हाला निगेटिव्ह सांगाल, तुम्ही पॉझिटिव्ह आहे, तर तुम्ही बरोबर आहे, पॉझिटिव्ह बरोबर काय आहे, आहे पाहायला चला तुमच्या नजरेने. जर आमच्यात निगेटिव्ह वाटलं तर आमच्याकडे दोघं नका येऊ ना. नाही बरोबर आहे, साहेब. सांगण्याचा हेतू माझा काय की तुम्ही एकमेकांशी संवाद साधता त्यावेळेस हित असेल तरच साधणार आहे ना. होय साहेब, बरोबर आहे. हो, त्यामुळे असं डोक्यात धरू नका की माझाच फायदा होणार आहे त्याचा तोटा होणार आहे. दोघांचा नाही फायदा आपण होणार. साहेब करायला बघा. आता साहेब माझ्या शेजारी 2 जण प्लॉट आहे. त्यांना काय म्हणलं मी, हे बघा सरळ त्यांना तुमचं व्हिडिओ दावलं हा. की बाबा आपण साहेब किडे चौधरी पाटलाकडे जाऊ म्हणून. हा,
तू पुढचा माणूस मला काय बोलला माहित आहे का? हा अरे म्हणलं आज मग ती पुण्याला जायला आपल्याला पुरल का? ती जवळ आहे का? ती काय कसं ते जण काय इथले आपलं सांगा. मग आता काय मला सांगा नाही, त्यांना. नक्कीच आहे आणि म्हणूनच आपण बांधावरती देतोय त्याला पुण्याला आता गाडी. जसं साहेब तुम्हाला जसं आतापर्यंत तुमचं मार्केट कमावलं 20 वर्ष गेले तर हा. तसं आता आमचे शेतकरी तुमच्याकडे वळवायला आजच महिना 2 महिने जाणार आहेत. जाऊ दे ना, महिना नाही, हे वर्ष जाऊ द्या, हे वर्ष जाऊ कारण द्या. लगे एखाद्याला लगेच जर म्हणलं की बाबा हे औषध फवार तर ते औषध लगेच फवारतच नाही. मी तेच सांगतो तसंच होतंय बघा साहेब. की आता ज्या शेतकऱ्याच्या मुलाखत घेतो ना, मी म्हणतो 10 वर्षाची बाग आहे, तो म्हणतो 6 वर्षापासून तुमच्याकडे आहे. तर त्यावेळेस तू 4 वर्ष अगोदर दुसरीकडेच गेलेला आहे. 5व्या वर्षी ज्यावेळेस आला ना, 5व्या वर्षी आला त्यानंतर तो आमच्याकडनं गेलाच नाही. हे मला उदाहरण आहेत ना. बरोबर आहे साहेब आहे. हा, त्यामुळे कसं असतं की जोपर्यंत तुम्हाला ठेस लागत नाही तोपर्यंत तुम्ही चाललेलं. एकदा का ठेस लागली अर तिकडे नको जायला. म्हणजे असं लोकांना शिना अजून म्हणजे जरा समजून सांगायला थोडं आता आम्हाला बी थोडं तसं सांगण्यात जरा वेळ म्हणजे जरा लेटच होईल. आता आम्ही सांगणार. मी काय म्हणतो की मी नेहमी म्हणतो महाराष्ट्रामधल्या सगळाच माल किडी चौधरी विकणार नाही, पण महाराष्ट्रातल्या नाही बरोबर आहे साहेब. सगळ्यांनी जर तुमच्याकडे आणलं तर मग काय ते कुठती बी मिळ लागत नाही. होय दिशा देऊ शकतो. आज जाग्यावरती मी नेहमी सांगतो की जाग्यावरती तुमचं वजनात आणि तोडणीत आणि रिजेक्शन मध्ये तुम्ही किती मार खाताय ते मी नजरेने पहा. आता वजनामध्ये त्या दिवशी एका महिलेने, मी वारंवार हा शब्द का उल्लेख करतोय, ती महिला त्या व्यापाऱ्याच्या घेतलेल्या मालामधून त्या बांधावरून त्यांनी 3 किलो आणलं, तिने काटा केला तर 4.5 किलो निघलं. मग शेतकऱ्यांनी जागेवर स्वतःची काठी ठेवा ना. होय तेवढं पण ठेवत नाही बरं का साहेब. बारीक सारी गोष्टीवर लक्ष. आणि ह्या बारीक सारी गोष्टीमध्ये तुम्ही एक फळ खात नाही, इकडे किलोने गायब होतोय तुमचा माल. होय साहेब तेवढं. आणि मी तेच सांगतो की माझ्याकडे सुद्धा वजन करूनच पाठवा, मी असं म्हणत नाही, पण तुमचं एक फळाला सुद्धा काहीतरी गाळावं लागलेलं आहे तुम्हाला, तेव्हा एक फळ तयार झालेलं आहे. तेवढं मात्र आहे साहेब. आणि हे तुम्ही जोपर्यंत जसं विरळून हा शब्द सगळीकडे कानी पडला आणि आज लोक विरळून बाग काढायला लागले, ऊस तोडणीसारखी तोडत होती. होय वन टाइम जिकडे तिकडे 4 दिवसात 8 दिवसात जिकडे तिकडे. 2 महिन्यात बागेत जायलाच नको, लगेच पुढची कामं तयार. नाही साहेब, तुम्ही जे वाक्य बोलला नाही रुळून 2 महिने कमीत कमी 1.5 महिने 2 महिने बाग चालते बघा. आणि मग हे पहिल्यांदा 50 जाईल, 2 नंबर 100 जाईल, 3 नंबर 150 जाईल. मग असं वन टाइम जर 50 जर गेलं तर तसं मिळ लागत नाही. वन टाइम 150 काय आपलं जात नाही. ही बी काळ्या दगडाची पांढरे काय, कारण तोपर्यंत मागलं निमार्द गळून जातंय. तुम्ही हे अभ्यास आता करा आणि उद्याच्या काळामध्ये जी बागपोटी सेटिंग झालेली आहे, जो पहिला आला त्याला विरळून करा ना. नाही साहेब तेच करतो. मला सांगा एक सरळ साधं उदाहरण, तुम्हाला 2-3 मुलं आहेत, त्या 2-3 मुलाचं एकाच दिवशी लग्न करता का हो? नाही जास्त आहे पहिल्यांदा 2 वर्षाचा आहे त्याचं लग्नाला काढता ना अगोदर. होय बरोबर आहे साहेब. बारकेचं ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्ही मैदानात आणता त्याला. बरं पैसे असू नाही तर नसो, पण ते ज्या त्या पिरियड मध्ये. मग तसंच ते फळांचं आहे ना, तुम्ही वयात यायच्या अगोदर त्याला का त्याचं लग्न लावता? नाही बरोबर आहे साहेब तेवढं मात्र आहे. हे सरळ आणि साधं उदाहरण आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आपल्याला पैसे बनवायचे आणि तुमच्या जोडीदाराला आहे ना घेऊन या. नाही साहेब तेच करतो आता मी. त्याला तिथं घेऊन जातो मी, याला आपल्या इंदापूरला घेऊन जा. तिथं आमचे पुतणे आहेत योगेश शेठ, त्यांशी चर्चा करा. नवनाथ म्हणून माझा जबाबदार व्यक्ती आहे, त्याच्याशी चर्चा करा आणि माझ्याशी फोनवर चर्चा करा. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मार्केटचा अभ्यास माझ्याकडे आहे, देशातला आहे, मालाचा आहे. मी जनरली बोलतच असतो नेहमी सर्वांशी. साहेब तुमच्या व्हिडिओमुळे इतकं लोकांचा फायदा व्हायला लागला की अप्रतिम फायदा व्हायला लागला बघा. माणूस आता शेतकरी ते व्यापाऱ्याला सुद्धा भ्यायला पहिलं दपकत होतं, आता दपकत सुद्धा नाही. बाबा माझं 200 150 170 रुपये 60 रुपये द्यायचंय, तुला घे वाटलं घे ना तर तू चल. नाही तर चाललो मी बाबा. असले स्पष्ट शब्दात बोलते आता, स्पष्टच की माझं 170च्या खाली तुला द्यायचं ना, तुला घे वाटलं घे ना तर जा. नाहीतर पहिलं कसं माहिती आहे का, सेट इतना रेट नहीं, वो बारिश गिर रहा, ये गिर रहा, ये ऐसा नहीं होता, वो रेट चल रहा 100 रुपये, मार्केट में इतने को मिल रहा. मग आता असं जर निगेटिव्ह गोष्टी लोकांच्या कानावर जर टाकले तर मग आपल्यासारखा माणूस काय म्हणतो, आईला बरोबर आहे, रेटच नसेल, पाऊस तर पडायला लागलाय, बरोबर आहे. पण आता तुमच्यामुळे एवढा फायदा व्हायला लागला, पाऊस पडू ना जर ना पडू आम्हाला काय माहित नाही, रेट एवढा चालू आहे बघ. तुला घेऊ वाटलं घे ना तर तू घेऊ नको जा. आता तुम्ही आज ह्या क्षणाला नाशिक पर्यंत पोहोचणार नाही, माझ्या दुकानावर पुण्यात पोहोचणार नाही, इंदापूरला पोहोचणार नाही. तिन्ही मार्केटचा लेखाजोखा मी तुम्हाला घर बसल्या तुमच्या बागेत पोहोचवतोय. होय बरोबर आहे. राईट साहेब, राईट. आणि मला तुम्हाला 8 दिवस झाला बरं का प्रयत्न करतोय, पण तुमच्या बी कामामुळे कसं ते आता माझ्यासारखं किती भरपूर असतील. पण जेव्हा इथलं जे तुम्ही ओपनिंग केलं का नाही 5 तारखेपासून, मग तेव्हा जरा मनाला शांती वाटली. आईला मग तेव्हापासून पहिल्यापासून विचार करतोय, 1-1.5 महिना झालं
हा आईला पुणे साहेबांकडे पुण्याकडे तर कसं जायचं एवढ्याला पुरणार नाही. समजा किलो मागे जर आपल्याला एक 10-10 रुपये जर 20-30 रुपये एक कमीत कमी 10 रुपये किती मला भाडं पडेल. समजा एक माझा एक टन 1.5 टन माल निघाला हा 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 तर एक 7-8 रुपये तर भाडंच गेलं. खरंय. मग 20-30 रुपये पाठी मग आपल्याला 10-15 रुपये राहिलं. परत आपला मानसिक खर्च माणसं म्हणजे त्रास म्हणा आपण एकटंच तिकडे जायचं करायचं मग ते असं लय विचारत होतो. पण जेव्हा इथलं जे ओपनिंग झालं तुमचं इंदापूरचं ती मानसिक म्हणजे थोडक्यात तो शब्दच माझ्या डिक्शन मधनं निघालाच. आईला म्हटलं आता टेन्शनच नाही म्हणलं. हा प्रश्न तुम्हाला पडला केडी चौधरी इंदापूर मार्केटमध्ये जावं तर का जावं हा प्रश्न मनामध्ये ज्यांच्या निर्माण झाला त्यांनी नक्कीच तिथं यावं आणि पाहावं. आपलं ट्रान्सपोर्टिंगची बचत होणार आहे, वेळेची बचत होणार आहे आणि जो पुण्यात रेट मिळतोय तोच तुम्हाला इंदापूरमध्ये जर मिळत असेल बरोबर साहेब. तर तुमचा वेळ वाचणार आहे आणि पैसे 2 पैसे काढणार आहे. आणि शिवाय गाडी जर 100 कॅरेटची असेल तर 50 नाही 25 कॅरेट घेऊन जवळचा शेतकरी तिथे येणार आहे. हो येणार साहेब. असतानाच किती आम्हाला लगेच झालं 60-70 किलोमीटर साहेब ते. हो 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 त्याच्यामुळे काही लय लांब नाही ते. हा त्यामुळे आपण नक्कीच तिथं चांगला प्रयत्न करूया आणि लवकरात लवकर ते मार्केट आज पुण्याच्या पर्यायाला तुम्हाला ठोस एक पर्याय तिथं झालेला असेल असं तुम्हाला वाटेल आणि मला पण वाटेल. नाही साहेब एक नंबर बघा तेवढं व्हिडिओची थोडी जरा तिथं जरा सुविधा करा म्हणजे अजून बी थोडं जरा फरक पडेल. नक्की लवकरात लवकर करतो. तिथल्या मॅनेजमेंटला मी मेसेज देतो आणि तिथनं तुमच्या अपेक्षा पूर्ण करायला लावतो. ओके साहेब. ओके धन्यवाद. ओके साहेब धन्यवाद.